नमस्कार. योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष कसे जाईल, त्यांचं राशी भविष्य कसं असेल. कन्या राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष अनेक संधी आणि आव्हानांनी भरलेलं असेल. संपूर्ण वर्षभर ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी विविध क्षेत्रांत कसे परिणाम घडवेल याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. करिअर आणि व्यवसाय. 2025मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. जानेवारी ते एप्रिल हा कालावधी नोकरीत बदलासाठी किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल आहे. ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांना जुलै ते सप्टेंबर या काळात चांगले आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात निर्णय घेताना थोडा विचार करावा, कारण चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकतं. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष स्थिर राहील, परंतु खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल. मार्च आणि एप्रिल महिन्यात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारातून फायदा होईल. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेटनुसार खर्च करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांसाठी 2025 हे वर्ष सकारात्मक राहील. जे लोक विवाहित आहेत त्यांना आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची अधिक संधी मिळेल. मे आणि जून मध्ये नाती अधिक दृढ होतील, मात्र ऑक्टोबरच्या आसपास नाती ताणली जाऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. जे विवाह योग्य आहेत त्यांना वर्षाच्या शेवटी चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष मेहनतीचं फळ देणारं ठरेल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अभ्यासात प्रगती होईल. तसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्मशिस्तीने काम करा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने 2025 हे वर्ष सामान्य असेल. लहान सहान आजारसुद्धा उद्भवू शकतात, विशेषतः जानेवारी ते मार्च आणि ऑगस्टमध्ये. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्या. योग आणि ध्यान यांचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल. आता महत्त्वाचा सल्ला काय आहे ते जाणून घ्या. निर्णय घेताना धीर धरा आणि घाई करू नका. आर्थिक योजनांवर लक्ष केंद्रित करा आणि गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा. जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद सुधारावा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा आणि नियमित व्यायाम करा. वादविवादांपासून दूर राहा आणि स्वतःचा आत्मविश्वास टिकून ठेवा. 2025 हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना ध्येयपूर्तीसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल. संयम आणि शिस्त यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही यशस्वी होऊ शकता. श्री स्वामी समर्थ.